हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आजचा हा ब्लॉग ॲक्च्युली मी सकाळी उठल्यानंतर खूप वैतागले होते. झालं काय की रात्री मी खूप प्लॅनिंग करून झोपले की मी उद्या हे करेन ते करेन, आज उद्याच्या रील्समध्ये. आज तर भरपूर घरातली कामं केली, पण उद्या वेगवेगळं काहीतरी ॲक्टिव्हिटीज करू. पण सकाळी खूप उशिरा मला माझ्या मेडचा फोन आला की आम्ही दोघंही गणपती विसर्जनला चाललो आहे, आम्ही दोघंही येणार नाहीत. बस सगळ्या प्लॅनिंगची झाली चौपट. मी उचललं झाडू, पूर्ण घराचा एक 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 कोपरा झाडून घ्यायला लागले. तितक्यात आला सखाराम. हा माझ्या इथे 7 वर्षापासून कामाला आहे आणि त्याने 7 वर्षापासून, म्हणजे त्याचं लग्न नव्हतं झालं तर आता त्याला एक मुलगी आहे. इतका जुना मुलगा आहे आणि एकदम मुलासारखा, भावासारखा माझ्याजवळ व्यवस्थित घरातली सगळी कामं करतो आणि विश्वासू आहे. असा हा मुलगा आमच्याबरोबर असतो. हे विठ्ठल तुम्ही बघितलं असतील ना, हे आमच्या विठ्ठलांचं बेड आहे. माझ्या मुलीच्या स्टडी रूममध्ये त्यांचं बेड असतं आणि ते तिथे असतात आमच्या फॅमिली मेंबरसारखे. मी असे घरातले सगळे एक 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 कामं आवरत होती आणि कामं आवरून झाल्यानंतर काही ठिकाणी मी पोछा लावला, कारण मला वाकायला त्रास होतो, तर मी अशाच पद्धतीने पोछा लावते. मग सकारामने बाकी ठिकाणी झाडून घेतलं आणि त्याने पोछा मारल्यानंतर मी डायनिंग टेबल क्लीन केला. क्लीन केल्यानंतर मी काल एक प्रॉडक्ट मागवलं होतं, त्याच्यामध्ये सगळे चटणी मसाले वगैरे तेल वगैरे भरले आणि छानपैकी माझ्या किचन ओट्यावर नेऊन ठेवलं. तितक्यात पोळ्यावाल्या मावशी आल्या, नशीब त्या आल्या, त्यांनी पोळ्या केल्या म्हणून मला एक थोडंसं टेन्शन फ्री झालं. मी भांडे घासायला भांडे मागे पडलेले. नंतर मी पहिले स्पीकर कनेक्ट केल्याशिवाय मला कोणतीही कामं होत नाहीत. मला गाणी ऐकले म्हणजे मला माझी कामं फटाफट होतात. तुम्हालाही होत असेल का? होत असेल, तसं कसं आवडत असेल तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा. मग मी एक एक भांडे आवरले, सकारामने ते भांडे उचलले. त्यानंतर मी किचन ओटा वगैरे क्लीन केला थोडाफार आणि स्वयंपाक काय करायचं त्यावेळेस ते ठरवलं, कारण खूप उशीर झाला होता. माझ्या मुलीला भूक पण लागलेली. फटाफट मग मी स्वयंपाक करू म्हटलं, तितक्यात चहाची ऑर्डर आली. मग सखारामने ठेवला चहा खाली. ऑफिसमध्ये गरम गेली चहा. त्यानंतर मी केली कढी, गिलक्याची भाजी आणि नंतर भात लावला आणि त्यानंतर मी किचन ओटा आवरला, मस्तपैकी क्लीन केला आणि खूप थकले होते म्हणून परत आंघोळ केली, परत फ्रेश झाले मस्तपैकी. आता म्हटलं आता साडी वगैरे घालावी, केस ओलेच झालेले होते घामाने, मी म्हणून केस धुतले आणि माझ्याचकडचं जे सिरम आहे ते सिरम मी डोक्याला लावायला घेतलं. सुंदर आहे, त्याचा रिझल्ट्स खूप छान आला आहे, त्याच्यामुळे मला एकदम छान वाटलं ते सिरम लावताना. त्यानंतर मी जेव्हा पण साडी घालते ना, तेव्हा मला असं प्रॉपर तयार व्हायला आवडतं. टिकली, बांगड्या, कानातले, गळ्यातले, म्हणून मग मी ज्वेलरी घातली, कानातले मस्त मोठे झुमके घातले आणि झुमके घातल्यानंतर मी माझं घेतलं सिरम हे आहे शतधोत क्रीम कुंकुमादी. हे मस्तपैकी ते मी चेहऱ्याला लावलं, कारण फक्त मॉइश्चरायझर लावून आलेले होते आणि बाकी मी काही मेकअप केलेला नाही आणि मेकअप करतही नाही. याच्यानेच फक्त बघा विदिन 5 मिनटामध्ये माझ्या चेहऱ्यावर किती सुंदर ग्लो आलेला आहे. मी हे चेहऱ्याला तुमच्यासमोरच लावते आणि त्याला थोडीशी मसाज केल्यानंतर, हे काय आहे ना, गाईच्या तुपापासून बनलेली, पण त्याच्यामध्ये माझं कुंकुमादी ॲड केलेलं आहे. त्याचं रिझल्ट्स खूप येतात. तुम्ही घरी बनवत असाल, कदाचित काही लोक बनवत असतील, पण त्याच्यात इन्ग्रेडियंट्स टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त तूप, लोणी आणि हे बाकीच्या गोष्टींमध्ये खूप फरक असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही वस्तू त्या टाकाव्या लागतात आणि त्याचा इफेक्ट असतो तो खूप वेगळा असतो. म्हणून बाजारात पण शतधौत क्रीम जे आहे, तर ते क्रीम थोडं महाग का मिळतं, तर त्याच्यामध्ये त्याचं इन्ग्रेडियंट्स टाकलेले असतात. त्याचबरोबर मग मी नंतर आमच्या इथे झालं होतं काय, गणपती तुम्हाला काल बोलले, गणपतीसाठी आम्ही सगळं सरकासरकव केली होती. तर मग आज परत आम्ही दोघांनी देवघर पुढच्या हॉलमध्ये नेलं, कारण मला वाकायला त्रास होतो. मी मागच्या वर्षी 10 कुंड्या 15 किलोच्या एकटीने उचलल्या, अचानकच पाऊस यायला लागला म्हणून. तेवढ्याच्यात मला कमरेत थोडासा गॅप पडल्यासारखं झालं, त्यामुळे मी वाकून कामं कोणती करत नाही, म्हणून आता देवघर मी हॉलमध्ये ठेवलं आहे. बरेचसे लोक म्हणत असतील की मॅडम तुमच्याकडे देवघर असतानासुद्धा तुम्ही इथं हॉलमध्ये का देवघर ठेवता, तर त्याच्यासाठी रिझन आहे की मी उभं राहून पूजा करू शकते. तितक्यात साहेबांनी मला बोलवलं, काही लँडविषयी काही हे होतं पेपर्स, त्यांनी सिग्नेचर करायला लावले, त्यांनी पण केले आणि मी त्याच्याविषयी थोडं काही डिस्कशन चालू होतं की ॲक्च्युली कशासाठी आहे, काय आहे. हे सगळे पेपर्स वगैरे वाचले आणि ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तिथे सिग्नेचर केले.
केल्यानंतर मी ॲक्च्युली पूजा म्हणजे पूजेचं सगळं सामान रचतच होते, तितक्यात त्यांनी बोलवलं. हे झाली माझी कंप्लीट, माझं देवघर रेडी. सगळे माझे महाराज गुरुजी सगळ्यांचे आम्ही फोटो वगैरे लावलेत. तितक्यात आला माझा मुलगा शाळेतनं. आम्ही दोघं मायलेकांनी मस्त टेबलवर बसून आम्ही जेवण केलं. त्यानंतर मी बघितलं महाभारत, आणि महाभारतात कृष्णाची एंट्री झाली आणि मी झाले वेडी. कृष्ण बघितला की मला असं वाटतं ना, हे महाभारत आहे ना कंटिन्यू बघत राहावं, आणि याच्यातला कृष्ण मला एवढा आवडतो तुम्हाला काय सांगू. मी ते बघितलं, त्यानंतर गेले झोपायला. झोपून उठले, मी त्यात तूप बनवणार आहे ते, तितक्यात सकारामने लोणी बनवून ठेवलं आणि कढईत टाकलं. मला विचारत होता ताई कसं झालं काय झालं, मी त्याच्याशी बोलत होते. म्हणजे थँक्यू सखाराम, थँक्यू सो मच, माझं एवढं मोठं काम केलं. मला तेच टेन्शन होतं, तर तिकडनं आल्यानंतर परत मी हे करेल. त्याला एकदा दोनदा शिकवलं आहे, तर तो त्याचं काम करतो. त्याच्यानंतर एका मुलाचा माझा फोन आला. म्हणजे हा कोण आहे, तर आम्ही जे प्रॉडक्ट बनवले त्याचं लेबलिंग, फोटोशूट्स वगैरे जे काय आहेत ते यांना दिलेलं आहे. ते दादाशी आम्ही डिस्कस वगैरे केला. डिस्कस करून पुढे कसं काय करायचं, कोणते स्टिकर बनवायचे, काय बनवायचं, हे सगळे त्या फोटोग्राफरबरोबर आमचं चालू होतं. हा झाला आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग. कसा वाटला प्लीज सांगा. थँक्यू.